राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. परमपूज्य श्री गजानन महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. आज संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या चरणाशी बसून वेदांताचं रहस्य समजून घेतोय त्या परमपूज्य मंदाते गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही शेवते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. दादा 11:30 पर्यंत बोलतील असं मगाशी जाहीर करण्यात आलं. याचे 2 अर्थ होतात. एक 11:30 पर्यंत बोललंच पाहिजे आणि दुसरं 11:30 थांबलं पाहिजे. प्रयत्न करतो, शक्यता कमी आहे आधीच सांगून टाकतो. हरकत नाही. छान विषय. श्री गजानन विजय असं आपल्या विषयाचं नाव आहे आज चिंतनाच्या. सर्वप्रथम श्री अनिरुद्ध आणि सौ नम्रता भोकरे आणि कुलकर्णी दादा या सर्वांचे धन्यवाद देतो, कारण त्यांच्या निमित्ताने मला आज या विषयावरती छान चिंतन करण्याचा योग आलेला आहे.
आपल्याला माहिती आहे की गजानन महाराजांचा परिवार जगभरात सगळीकडेच पसरलेला आहे. मी तर बे एरिया कॅलिफोर्नियामध्ये असतो, तिथे तुम्हाला तर माहिती आहे मोठं मंदिर आहे त्यांचं वगैरे. सगळीकडे महाराजांचा भक्त परिवार आहे. आणि श्री गजानन विजय हा जो ग्रंथ आहे त्याचा त्या भक्त परिवारामध्ये होणाऱ्या उपासनेला मोठा आधार आहे. त्यामुळे त्या ग्रंथावरती आज थोडंसं चिंतन करायचं आहे. मोठा व्यापक विषय आहे. श्री गजानन विजय मोठा ग्रंथ आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्वांना. आणि वेळेची मर्यादा नेहमीच असते, त्यामुळे त्या वेळेच्या मर्यादेत जेवढं शक्य आहे तेवढं आपण थोडंसं चिंतन करूया श्री गजानन विजय या ग्रंथाबद्दल. हा ग्रंथ ज्यांनी लिहून घेतला असं म्हणूया परमपूज्य दासगणू महाराजांच्याकडून, आणि तो प्रकाशित केला आणि तो आज आपल्यापर्यंत पोचवला, ते जे गजानन महाराज संस्थान. पहिले त्याच्याबद्दल 1-2 मिनिटं नव्हे, इथूनच आपल्या चिंतनाला सुरुवात आहे. कारण शेगावला कोण कोण जाऊन आले हातवर? जवळपास 80% लोक जाऊन आलेले आहेत. शेगावला जाऊन जरी आपण आलेलो नसलो तरी शेगावबद्दल आपण ऐकलेलं खूप असतं. विशेषतः तिथली सगळी ते मंदिर, ती व्यवस्था, तिथे चालणारी सेवा, हे सगळं आपल्याला माहिती आहे. थोडक्यात त्या संस्थेच्या या कार्याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण त्या संस्थेने वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आहे, हे आपल्याला माहीत नसतं. तीच संस्था तिथे जेव्हा यात्रेमध्ये लोक येतात, भजनी मंडळ, किंवा त्यांना एक वीणा, एक काय मृदंग, टाळजोड, काय त्यांचे नियम असतात, त्या अटींची पूर्तता केल्यानंतर हे त्यांना देण्यात येतं. त्याचप्रमाणे तिथे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका, तुकाराम महाराजांचं गाथा, एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत, हे ग्रंथ त्या तिथल्या भक्त मंडळींना वाटण्यात येतात. काय म्हणालो मी? ऐकलं ना व्यवस्थित? गजानन विजय वाटता येतो असं नाही म्हणालो मी. चिंतनाला सुरुवात झालेली आहे. आणि सर्व भक्तांना तीर्थयात्रा घडावी म्हणून पंढरपूरला पालखी जाते शेगाववरनं, कारमधनं सुद्धा जाते, पायी पण जाते, अनेक ठिकाणी. मी एकच फक्त पंढरपूर तीर्थक्षेत्र उदाहरणापुरतं सांगितलं. शेवटचा मुद्दा, विवेकानंद ध्यान केंद्र बांधले. कोणी? मी खात्री करून घेतो, झोपले नाही ना. कोणत्या संस्थेबद्दल बोलतोय मी, आलं का लक्षात? पुन्हा एकदा सांगतो, गजानन महाराज संस्थान. हे मी कशासाठी सांगतोय सगळं? आलं असेल लक्षात, दिशा, आपली गाडी कुठे चाललेली आहे. माझा मुद्दा एवढाच आहे हे सगळं सांगण्याच्या मध्ये, की संप्रदायाच्या ज्या भिंती आज दुर्दैवाने उभ्या राहतात त्या राहू नये इतकं उत्कृष्ट कार्य ते संस्थान करत आहे. आणि आता शेवटचं सांगतो का करत आहे. श्री म्हणजे स्वतः गजानन महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा जबरदस्त पुरस्कार केलेला आहे. अजून काय ऐकायचं राहिलं? कोणाबद्दल सांगतोय मी? गजानन महाराजांबद्दल. मग अशा गजानन महाराजांचा जर मी भक्त असेल, अशा गजानन महाराजांची मी उपासना करत असेल, तर मला विचार करणं भाग आहे की मी भिंती उभारतो आहे का त्या संप्रदायाची एक विशिष्ट, प्रत्येक संप्रदायाची एक पद्धत असते, त्याची एक आराध्य देवता असते, त्याचा एक ग्रंथ असतो, तसा गजानन विजय आहे. ते सगळं बरोबर, ते असणारच आहे. वारकरी म्हणलं की आलं, तुकाराम महाराजांचा गाथा म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, हे बरोबर आहे, ते केलंच पाहिजे, तसंच केलं पाहिजे. पण त्याचं रूपांतर भिंतीमध्ये होत आहे का हा विचार आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि ती जी संस्था एवढं उत्कृष्ट कार्य शेगावमध्ये करते आहे, त्याचं प्रतिबिंब अमेरिकेतल्या गजानन महाराजांच्या भक्त परिवारात दिसावं, याच्यासाठी मी हे बोलतो.
विचार करायचा आहे. कारण मी गजानन महाराजांचा भक्त म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचून नये असं का वाटतं मला? मी दासबोधाचा अभ्यास करून असं म्हणाले का गजानन महाराज कुठे? ते स्वतः सांगतात, स्वतः पुरस्कार करतात. आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माला पाठबळ द्यायचं असेल, परमार्थाची जोपासना करायची असेल, तर वारकरी संप्रदायाचं महात्म्य गजानन महाराजांनी स्वतः मान्य केलेलं आहे. म्हणून थोडं संस्थानाबद्दल बोलू. आता गजानन महाराजांचा आपण छान जय जयकार केला. ते तर चरित्र नायकच आहे त्या ग्रंथाचे, काही प्रश्नच नाही. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ते आहे. एक महान उच्च कोटीची विभूती सांप्रत काळात होऊन गेलेली म्हणजे गजानन महाराज आहेत. 23 फेब्रुवारी 1878 शेगावमध्ये सर्वप्रथम महाराजांचं दर्शन झालं आणि 8 सप्टेंबर 1910 महाराजांनी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतलेली. म्हणजे एक साधारण 30-32 वर्षांचा त्यांचा हा जो चरित्र काळ म्हणूया आपण, ते जेव्हा सर्वप्रथम दर्शन त्यांचं शेगावला झालं तेव्हा ते तरुण होते असं वर्णन आहे त्या ग्रंथामध्ये. त्यामुळे त्यांचा वयाचा अंदाज लावण्यापेक्षा त्यांचा जे चरित्र काळ आहे तो साधारण 30-32 वर्षांचा असा आपण विचार करू शकतो. 1878 ते 1910 हा महाराजांचा काळ. आणि त्या ग्रंथातच आल्याप्रमाणे आणि इतर ठिकाणी पण वर्णन आल्याप्रमाणे ते अत्यंत वेदशास्त्र संबंध, वेदांगवित असा शब्द आहे. तेलंगी ब्राह्मण होते असं त्यांचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आता महाराजांबद्दल आपण बोलणार आहोतच, पण तत्पूर्वी या ग्रंथाचे लेखक संत कवी असं ज्यांचा उल्लेख करण्यात येतो ते परमपूज्य दासगणू महाराज. दासगणू महाराजांचं तुम्हाला कदाचित चरित्र माहिती असेल. चरित्र सांगण्याचा हा प्रसंग नाही. मागे उभ्यात त्यांनी आहे, जागा आहे एवढं सांगायचं. तर दासगणू महाराज आधी पोलीस दलात नोकरी करायचे. किती जणांना माहिती? काही जणांना माहिती. CID मध्ये देऊ. फार विलक्षण आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे आपलं ऐकण्यासारख्या असतात. आणि एका प्रसिद्ध दरोडेखोराला पकडण्यासाठी म्हणून, त्याला शुद्ध मराठीत अंडर कव्हर असं म्हणतात, त्यांनी वेश बदलला. आता हा विनोद तुम्हाला खूप वेळ ऐकावा लागणार आहे. तुम्ही नाही असलं तरी चालेल, पण प्रवचन करता करता भाषा शुद्धी आहे माझा थोडासा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये मी आपण आपल्या भाषेची काय दयनीय अवस्था केली आहे सांगण्यासाठी हा विनोद मधनं बंद करत असतो. तर ते वेश बदलून एका मारुतीच्या मंदिरात राहिले 2 महिने. रामदासी पंथाचा वेश त्यांनी धारण केला आणि साधू म्हणा, बैरागी म्हणा बनून ते मारुतीच्या मंदिरात 2 महिने राहिले, पुन्हा अंडर कव्हर. कोणासाठी? त्या दरोडेखोराला पकडण्यासाठी. 2 महिने फक्त तो वेश धारण केला. आज ज्यांना आधुनिक महिपती म्हणतात त्या दासगणू महाराजांचा जन्म तिथे झालेला आहे. फक्त वेश धारण करण्याने 2 महिन्याच्या काय अंतःकरणात बदल झालेला आहे. ते परमपूज्य दासगणू महाराज ज्यांनी या ग्रंथाची निर्मिती केली. आणि असे हे दासगणू महाराज एवढा मोठा ग्रंथाची निर्मिती करून, कल्पना करा, एक साधारण झाले होते की 100-125 वर्ष कोट्यावधी लोक या ग्रंथाचं पारायण करतात आहे. ह्याच्यातूनच त्याचं महात्म्य अधोरेखित होतं. पण असे दासगणू महाराज स्वतःकडे त्याचं कर्तृत्व घेत नाही. तर या ग्रंथातल्या सर्व ओव्या मला पाठ नसल्यामुळे मी काही ओव्या लिहून आणल्या. तर त्यातली जी एक पुन्हा वानगी दाखल तुम्हाला ओवी वाचून दाखवतो. पहिल्याच अध्यायात ओवी येते. महाराज म्हणतात, मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती, परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता ही जी अशा अर्थाच्या ओव्या प्रत्येक अध्यायामध्ये येतात. तुमच्यामध्ये अनेकांना पाठ सुद्धा असतील. मुद्दा काय आहे?
मी जर त्यांच्या जागी असतो, एवढ्या ग्रंथाची निर्मिती केल्यानंतर पहिले तुम्ही कॉपीराईट, पेटंट, सगळ्या ठिकाणी माझं नाव कसं येईल, मग मी केलं, माझ्यामुळे झालं, दुसरा कोणी असता तर एवढा सुंदर ग्रंथ वगैरे वगैरे आली असेल. काय लक्षात मला काय म्हणायचं नाही. महाराज म्हणतात मी अज्ञानमग्न होते. आणि प्रत्येक अध्यायामध्ये महाराजांच्या ओव्यात बरं की मी नाही आहे बरं याचं करता, मी तर अज्ञानी लेकरू आहे. महाराजांनी माझ्याकडून कार्य करून घेतलं. ज्ञानेश्वर महाराजांची एक सुंदर उभी आहे, म्हणून थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे तई जवळी माझी. का म्हणून गजानन विजय आणि ज्ञानेश्वरी एकत्र अभ्यास करा. म्हणून थोरपण पराची सांडीजे, साधारण लक्षात येतो आपल्याला, मराठीच आहे. व्युत्पत्ती आघवी विसरीजे, तुम्हाला माहिती आहे का मी PhD आहे. व्युत्पत्ती आघवी विसरीजे, मी कोण आहे. माझा रेझ्युमे द्या, आत्ताच वाचलं, किती वेळ लागला पण. माझं लिंक्डइनचं प्रोफाईल छापून मी चिकटवत नाही इथे कपाळावर, एवढंच राहिलेलं आहे फक्त. कारण मी जिथे जातो तिथे माझी अपेक्षा असते. युनो म्हटलं की त्याच्यात झालं सगळं. युनो हु आय. ते ठीक आहे, ते व्यवहारात करा तुम्ही, पण जे जगा धाकुटे होई जे तई जवळी का माझी, परमेश्वराची प्राप्ती पाहिजे का. व्युत्पत्ती आघवी विसरीचे, अहंकार नाही. मुद्दा माझा एवढा होता, हे दासगणू महाराज प्रत्येक अध्यायामध्ये करतात. गजानन विजयाचा विचार करतोय आपण. आणि ग्रंथाकडे वळताना आपण संस्थानाचा विचार केला, थोडं महाराजांबद्दल बोललो, दासगणू महाराजांबद्दल बोललो, आपल्या वेळेच्या मर्यादेत जेवढं शक्य आहे तेवढं. आता प्रत्यक्ष ग्रंथाचा विचार करूया थोडासा. त्याच्यामध्ये ग्रंथाची एक आपण म्हणूया बाह्य ओळख ज्याला म्हणता येईल, शुद्ध मराठीत ॲनाटॉमी म्हणतात त्याला. त्याची रचना कशी आहे साधारण, आणि मग थोडंसं ग्रंथाचं अंतरंगाकडे वळूया. आता हा जो गजानन विजय ग्रंथ आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे 21 अध्याय त्याच्यामध्ये आहेत. हा प्रासादिक ग्रंथ आहे. आता प्रासादिक ग्रंथ हा शब्द आपण खूप वेळ ऐकलेला असतो, मला खात्री आहे आपण त्यासाठी प्रासादिक ग्रंथ आहे. पण प्रासादिक ग्रंथ म्हणजे नेमकं काय हो असं नाही सांगता येत. प्रासादिक ग्रंथ याचा नेमका अर्थ असा आहे की जो केलेला नाही आहे, करवून घेण्यात आलेला आहे. आलं लक्षात. म्हणून महाराज म्हणतात, अरे दासबोधामध्ये एवढा मोठा दासबोध दिला समर्थ रामदास स्वामींनी, शेवटी ते काय म्हणतात, अरे सकळ करणे जगदीशाचे. काय करणे मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. पुन्हा एवढा मोठा दासबोध दिल्यानंतर महाराज समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, सकळ करणे जगदीशाचे. अरे ते झाडाचं पान सुद्धा तिच्या इच्छेने हालताय, मी कशावरनं म्हणू हा दासबोध मी लिहिला, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. ते दासगणू महाराज आहे ग्रंथाचा. मुद्दा माझा सुरू होता, ग्रंथ प्रासादिक आहे. त्याचा एक अर्थ हा आहे, ही कृती त्यांनी दिसतं आपल्याला, लिहिला कोणी, दासगणू महाराजांनी लिहून घेतलेलं आहे. आणि दुसरा त्याचा अर्थ असा होतो की या ग्रंथाच्या पारायणाला, या ग्रंथावर श्रद्धा ठेवण्याला प्रत्यक्ष प्रसाद प्राप्त होतो. त्याला म्हणायचं प्रासादिक. निश्चित प्रसाद रूपाची प्रचिती आपल्यापैकी अनेकांना आलेली आहे. का म्हणून श्रद्धा सांगा बरं मला तुम्ही. आता मगाशी बोललो आपण 125 वर्ष झाली साधारण, कोट्यावधी लोक गजानन विजयाचं पारायण करतात. काहीतरी तर असलं पाहिजे की नाही त्याच्यात. कितीही नास्तिक मनुष्य असू दे, ते म्हणतात ना, यू कॅनॉट फूल एव्हरीबडी ऑल द टाइम. लोकांना प्रचिती येते, आजही येते. याचा अर्थ हा ग्रंथ प्रासादिक आहे, त्याला प्रसाद निश्चित आहे, असा त्याचा अर्थ आहे. दुसरा एक विचार या ग्रंथाच्या बाबतीत म्हणजे एक अनुबंध चतुष्टय नावाचा प्रकार आहे. वेदांत शास्त्रामध्ये कुठल्याही ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय पाहायचे असतात.
अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, त्याचा आपण विचार करणारच आहोत. एक षडलिंग पण एक प्रकार असतो, कधी तुम्ही ऐकलं असेल तर. लिंग याचा अर्थ चिन्ह. लिंग हा जो संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ चिन्ह असं होतो. म्हणजे एखादा ग्रंथ शास्त्रीय ग्रंथ आहे की नाही हे कशावरून ठरवायचं, त्याचा निकष काय, निकषला शुद्ध मराठीत क्रायटेरिया असं म्हणतात. मग अशी सांगितलं विनोद तुम्हाला ऐकावं लागणार, मी काही सोडणार नाही. तर त्याचा क्रायटेरिया काय आहे, निकष काय आहे की हा ग्रंथ शास्त्रीय आहे. तर त्याची 6 लिंग सांगितले, 6 क्रायटेरिया सांगितले. त्याच्यात जर तो बसत असेल तर त्या ग्रंथाला शास्त्रीय ग्रंथ असं म्हणतात. तसं अनुबंध पण असतात. अनुबंध चतुष्टय असा शब्द आहे खरं. चतुष्टय याचा अर्थ 4 आपल्याला माहिती आहे. आणि त्याचे 4 अनुबंध असतात. त्याच्यामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, त्याला म्हणायचं अनुबंध. आता तुम्ही म्हणाला अधिकारी बापरे फार जड दिसत आहे, गजानन विजय कुठे, मंगेश दादानी काहीतरी भलतच चालते. असं काही नाही आहे, तुम्ही फक्त जागे राहा म्हणजे झालं. अधिकारी याचा अर्थ तिथे सगळे जवळपास बरेचसे लोक IT-तलेच आहेत. IT मध्ये आपल्याकडे मॅन्युअल्स असतात. आजच्या भाषेत सांगितलं एकदम समजतं, सोपं, काही कठीण काही नसतं. त्या मॅन्युअलमध्ये काय लिहिलेलं असतं. किंवा कॉलेजमध्ये तुम्ही इथे कोणी मास्टर्स केलं असेल तर कोर्सेस असतात, कॉलेजमध्ये कोर्सेस देतात. आपण नाही का, आपले मुलं तर शिकतातच आहेत शाळा कॉलेजेसमध्ये. तिथे काय दिलेलं असतं की बिफोर यू टेक धिस कोर्स यू मस्ट हॅव कम्प्लिटेड दिस अदर 3 कोर्सेस. बरोबर, त्यालाच अधिकारी म्हणतात, बाकी काही नाही. अधिकारी. मग विषय नावातच आहे, त्या ग्रंथाचा विषय काय आहे त्याला म्हणायचं विषय. प्रयोजन, प्रयोजन म्हणजे फल. या ग्रंथाच्या पारायणाने, या ग्रंथाच्या वाचनाने, या ग्रंथाच्या अभ्यासाने मला काय प्राप्त होणार आहे त्याला म्हणायचं प्रयोजन. संबंध, संबंध त्याही विषयाबद्दल आपण बोलू. त्यामुळे अधिकारी ज्याला डोळ्यासमोर ठेवून ग्रंथरचना केलेली असते त्याला अधिकारी असं म्हणतात. बरोबर, आत्ताच मी व्याख्या सांगितली. म्हणजे आर यू क्वालिफाईड इनफ टू रीड धिस मटेरियल, शुद्ध मराठी पुन्हा. आणि जो ग्रंथाचा प्रतिपाद्य सिद्धांत असतो त्याला विषय असं म्हणतात. आता वेदांत शास्त्रामध्ये जीव ब्रह्मैक्य हा सिद्धांत असतो. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगितलं, मला माहिती आहे म्हणून, तो उद्देश आहेच, तुम्हाला कळलं पाहिजे किती ज्ञानी आहे. पण नाही, विनोद बाजूला ठेवूया. गजानन विजय या ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय मला तुम्हाला सांगायचे. कसा अभ्यास करायचा असतो, कशा दृष्टीने ग्रंथाचा अभ्यास करायचा असतो. पुन्हा ओवी वाचून दाखवतो, काही जणांना पाठ असेल. पहिल्या अध्यायातली ओवी आहे. संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत, आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. आहे ओवी ओळखीची वाटते, जे नेहमी पारायण करतात त्यांना. पहिल्या अध्यायातली ओवी. कशासाठी ओवी सांगितली, पुन्हा एकदा ओवी सांगतो. संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत, आता मलरहित करा चित्त. हे काय आहे, अधिकारी सांगितलं या ग्रंथाचा. अनुबंध चतुष्टयाला सुरुवात झालेली आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे काय सांगतात आहे महाराज, अधिकारी कोण आहे या ग्रंथाचा, मलरहित करा चित्त. ज्याचं चित्त मलरहित झालेलं आहे, किंवा जो निदान प्रयत्न करतो आहे, ज्या प्रमाणात चित्त मलरहित त्या प्रमाणात गजानन विजय या ग्रंथाचा अधिकारी सिद्ध, असा त्याचा अर्थ होतो. आणि मलरहित माझं चित्त आहे की नाही कसं ओळखायचं, पुन्हा साधा निकष म्हणजे क्रायटेरिया काय आहे. निषिद्ध कर्माची वासना जर मला होत असेल तर माझं चित्त मलिन आहे. फार वेळ नाही मला प्रत्येक गोष्टीवरती बोलायला, पण निषिद्ध याचा अर्थ जे शास्त्रांनी करू नका म्हणून सांगितलेलं आहे ते करण्याची जेव्हा इच्छा होते तेव्हा समजायचं माझं चित्त मलिन आहे. आणि ही इच्छा वारंवार होत असेल, ही इच्छा तीव्रतेने होत असेल, आणि ही इच्छा भरपूर प्रमाणात आणि दीर्घकाळ होत असेल, तर या ग्रंथाचा मी अधिकारी नाही असं राजगुरू महाराज म्हणतात. मी नाही. पुढे म्हणतात गजानन चरित्र ऐकावं. गजानन चरित्र हा काय झाला या ग्रंथाचा किती हुशार आहात तुम्ही सगळे, शिकले तुम्ही अनुबंधाच्या दृष्ट्या. पहा, हा या ग्रंथाचा विषय आहे. गजानन चरित्र ऐकावया आणि मलरहित करा चित्त. आता प्रयोजनाबद्दल बोलू आपण. प्रयोजन म्हणजे काय, फल. या ग्रंथाभ्यासाचं फल काय. पुन्हा पहिल्या अध्यायातली ओवी, ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका.
सांगितलंय या ग्रंथाचं प्रयोजन काय सांगितलंय? तुमचा उद्धार होईल हे प्रयोजन सांगितलंय. शेवटच्या अध्यायातली शेवटची ओवी, द लास्ट ओवी ऑफ दिस ग्रंथ, स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविकांप्रत भवसिंधू तरावया. भवसिंधू तरावया काय झालं पुन्हा? हे याचं प्रयोजन झालं, याचं फल झालं. आणि हे जमणार जेव्हा कळतं या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, फल काय आहे, मग ते मिळतंय की नाही पाहण्याकडे माझं लक्ष राहतं, किंवा ते मिळत का नाही असा विचार करतो मनुष्य. मग लक्षात येतं हा मी अधिकारी नसलो पाहिजे, माझा अधिकार कमी पडतोय, अजूनही माझ्या मनामध्ये निषिद्ध वासना आहेत, माझं चित्त मलाने भरलेलं आहे आणि तरीही मी गजानन विजयाचं पारायण करतोय. मग करू नये का? नाही, करावं. त्यांनी सुद्धा पुन्हा चित्त शुद्धच होतं. पण खरा अधिकार तोपर्यंत प्राप्त होत नाही. महाराज म्हणतात त्याप्रमाणे जोपर्यंत माझं चित्त, आणि हे दोष सांगितले शास्त्रामध्ये, मल, विक्षेप, आवरण, 3च दोष असतात. याचा दुसरा अर्थ असा काय माहितीये का? मलदोष ज्याचं गेलेला आहे तो जर अधिकारी असेल तर विक्षेप दोष चालतो असा त्याचा अर्थ आहे. कारण विक्षेप दोष घालवणं हेच तर या ग्रंथाचं फळ आहे. कारण त्याच्याशिवाय उद्धार कसा होईल? आणि विक्षेप याचा अर्थ मनाचं चांचल्य. म्हणून तर आपण याला उपासना म्हणतो. उपासनेने चित्त शांत होतं आणि कर्माने चित्त शुद्ध होतं. तर हे या ग्रंथाचे अनुबंध चतुष्टयातलं शेवटचं सांगायचं राहिलं. संबंध आपण बोललो तर संबंध याचा अर्थ हे जे 4 अनुबंध आहेत त्यांचा आपापसात काय संबंध आहे किंवा त्यांचा ग्रंथाशी काय संबंध आहे याला म्हणायचं संबंध. हा थोडा तांत्रिक विषय पण अत्यंत महत्वाचा विषय आहे. आता 2च उदाहरणं सांगतो आणि मग प्रत्यक्ष ग्रंथाच्या अंतरंगाकडे जाऊया. एक प्राप्य प्रापक भाव संबंध. पुन्हा नावाला घाबरू नका, शास्त्रीय मांडणी असते, थोडी किचकटच असते ती, पण त्याचा अर्थ असा आहे प्राप्य प्रापक भाव संबंध. जो अधिकारी असतो ग्रंथाचा तो प्राप्य आणि ग्रंथ प्रापक, ते फल देणारा. पण याचा अर्थ काय माहिती आहे? अनधिकारी जो आहे त्याला ग्रंथाची म्हणजे फलाची प्राप्ती होत नाही. हा महत्वाचा सिद्धांत आहे. ओवी सांगतो 21व्या अध्यायातली, येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. आता श्रद्धा नाही आहे पण पारायण सुरू आहे. प्राप्य प्रापक भाव संबंध, कर्तृ कर्तव्य संबंध. दुसरा फक्त 2च सांगतो, कर्तृ कर्तव्य भाव संबंध म्हणजे अधिकाऱ्याचं विषयासंबंधी कर्तव्य काय. अधिकारी आता आपण पाहिला ज्याचं चित्त मलरहित आहे. विषय काय पाहिला आपण? गजानन महाराजांचं चरित्र हाच विषय आहे. मग याच्यामध्ये कर्तृ कर्तव्य भाव संबंध. याच्यात महाराज म्हणतात आहे 21व्या अध्यात्म शेवटच्या, हा ग्रंथ ना कादंबरी आहे होई, ती गजाननाची लीला खरी, ही नॉव्हेल शुद्ध मराठी नाही. हे प्रत्यक्ष महाराजांचं चरित्र आहे. हे असं घडलेलं आहे, ते असं बोललेले आहेत, अशा लीला त्यांनी केली आहे. त्याला म्हणायचं प्राप्य प्रापक भाव संबंध. अनुबंध चतुष्टयातला अजून एक संबंध म्हणजे काय? त्या अधिकाऱ्याचं विषयासंबंधी हे कर्तव्य आहे. अखंड श्रद्धा महाराजांच्या चरणी, अखंड श्रद्धा महाराजांच्या लीला, तर मी तो अधिकारी सिद्ध होतो. हे झाला अनुबंध चतुष्टय. आता प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला काही ओव्या येतात. पुन्हा ज्यांनी ग्रंथ वाचलाय त्यांना माहिती आहे, ज्यांनी नाही वाचला त्याला आता काही उपाय नाही, वाचा घरी जाऊन. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला काही ओव्या येतात. त्याला काय म्हणायचं माहितीये? त्याला मंगल असं म्हणतात. उदाहरणार्थ, जय जयाजी उदार कीर्ती, मला वाटतं पहिल्याच अध्यायातल्या ओव्या त्या. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. है ना? कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष, तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती, कापुसाचा पाड किती, अग्निपुढे दयाघना, म्हणून आदरे वंदना, करीत सेवी तुझ्या चरणा, सुरस करवी पद्य रचना, दासगणूच्या मुखाने. याला म्हणायचं मंगल. मी सुरुवातीला आता काही श्लोक म्हटले, बरोबर आहे? गलद्दानगंडम म्हटलं, ब्रह्मानंदम म्हटलं, गुरु ब्रह्मा म्हटलं, इत्यादी इत्यादी. ह्याला सुद्धा म्हणायचं मंगल. मंगल म्हणजे काय? पूर्वीच्या काळी
आपल्या पूर्वसुरींची अशी पद्धत होती की जेव्हा एखाद्या पारमार्थिक ग्रंथ किंवा एखाद्या मंगल पवित्र कार्याची सुरुवात करताना भगवंताचं स्मरण करावं, एवढा साधा अर्थ आहे त्याचा. मग ते निर्गुण मंगल असू शकतं. ओम नमोजी आद्या काय आहे पहिली ओवी ज्ञानेश्वरीची, वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्य आत्मरूपा, ज्याला म्हणायचं निर्गुण मंगल. ह्याच्यात कुठेही गणपती म्हटलेलं नाही आहे, देवी म्हटलं नाही, लक्ष्मी म्हटलं नाही, शंकर नाही, विष्णू नाही, राम नाही आहे. ओम नमोजी आद्या, जो आद्य आहे, जो वेद प्रतिपाद्य आहे, जो स्व संवेद्य आहे, हाच 1 तास प्रवचनाचा विषय आहे. इतका त्या ओवीचा अर्थ आहे. तो विषय आता आपल्याला बघायचा नाही. माझा मुद्दा एवढा, हे निर्गुण मंगल आहे. महाराजांनी इथे मी ज्या ओव्या वाचून दाखवल्या, गणपतीचं स्मरण केलेलं आहे. दुसरी ओवी काय आहे ज्ञानेश्वरीतली, देवा तुची गणेश सकल मती प्रकाश आहे की नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा गणपतीचं मंगल केलेलं आहे. दासबोधामध्ये सुरुवातीला समर्थ रामदास स्वामींनी गणपतीचं स्मरण केलेलं आहे. पुढे महाराजांनी 6वी ओवी आहे, आता आदि माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा म्हटलं. मग दासबोधात गणपतीला वंदन केल्यानंतर समर्थ काय म्हणतात, पहिलीच ओवी आहे, आता वंदिन वेदमाता, आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता, शब्दमूळ वाग्देवता महामाया. म्हणजे दासबोधातही गजाननाचं वंदन केलेलं आहे, मंगल केलेलं आहे, शारदेचं मंगल केलेलं आहे. मग महाराजांनी पुढे गजानन, शारदा, पांडुरंग, महेश, भवानी, दत्तात्रेय, ऋषी, संतांमध्ये शंकराचार्य, संत गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, या सगळ्यांचं मंगल म्हणजे स्मरण केलं आहे, त्यांना वंदन केलेलं आहे. मग गजानन विजय ग्रंथाला प्रारंभ केलेला आहे. असा अभ्यास करायचा असतो ग्रंथाचा. हे आपल्या लक्षात येत नाही. आपण पारायण करतो पण आपल्या या गोष्टींकडे अशा पद्धतीने लक्ष जात नाही आणि आपल्याला समजत नाही, अरे या ओव्याने मंगलाच्या ओव्या आहे, महाराज मंगल करतात. या ओव्या त्याच्यात महाराज म्हणतात मी करता नाही आहे या ग्रंथाचा, मी कोण करता, मी फक्त निमित्त मात्र भवसव्यसाची. आणि मग या ओव्या वाचता वाचता एक दिवस मला जाणवती, अरे इतके वर्ष झाले मी पारायण करतोय पण मी तर स्वतःला खूप करता समजतो अनेक गोष्टींचा, मिरवत असतो मी दिवसभर. म्हणजे तो एक दिवस विचार येऊन जातो, तो आपल्या उद्धाराचा क्षण असतो, लक्षात ठेवायचा. आता तो ग्रंथ माझ्याशी बोलायला लागला. इतके दिवस मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो, आता ती ओवी माझ्याशी बोलायला लागली की ज्या क्षणी मला वाटतं मी करताय त्या क्षणी मला दासगणू महाराजांची ओवी आठवली पाहिजे. मग काय उपयोग आहे त्या गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाचा. असो, आपण ग्रंथाच्या अंतरंगाकडे वळू. 21 अध्याय आहेत. मी मगाशीच म्हणालो अत्यंत व्यापक विषय आहे. 21 अध्याय मी सांगणार नाही, सो यू कॅन रिलॅक्स. शुद्ध मराठी. थोडीशी झोप येत असेल तर झटकू शकता तुम्ही. 21 अध्याय ऐकायचे नाही आहेत आपल्याला, पण त्यातल्या काही निवडक ओव्या या आजच्या विषयाच्या निमित्ताने आणि थोडी विचारांना आपल्या चालना मिळेल, कुठल्या दिशेने विचार करायचा असतो याचा अंदाज येईल म्हणून मी एक पहिले 9 अध्याय निवडले. 9 अध्याय पण पूर्ण सांगणार नाही, पुन्हा घाबरू नका. पण 9च का निवडले ते मी 9व्या अध्यायाच्या शेवटी सांगितले. 21 तर शक्य नाहीये अर्थातच, पण आता पहिल्या अध्यायातल्या मी 2-3 ओव्या फक्त तुम्हाला सांगणार, काही महत्वाच्या ओव्या किंवा त्याच्याबद्दल काही मला बोलावं असं वाटलं त्या. आता पहिल्या अध्यायामध्ये ही संत कथा आहे, हे चरित्र आहे सांगणाऱ्या ओव्या की आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करून या एकाग्र मन निज कल्याण व्हावे. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरीना कवणास संतांनी या दगा दिला. आणि पुढे महाराज काय म्हणतात, लक्ष द्या, ईश्वरी तत्वाचे वाटाडे. काय सुंदर वर्णन केलं. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मज्ञानी चोपडी संत माझे रोपडी. शुद्ध मराठीत पुन्हा किती पॅरलल ओव्या आता. का म्हणून दासबोधाचा अभ्यास करायचा, का म्हणून ज्ञानेश्वरीचा करायचा, का म्हणून
गाथ्याचा अभ्यास करायचा का म्हणून गजानन विजय ग्रंथाचा अभ्यास करायचा, हे सर्व ग्रंथ आपल्याला काहीतरी देऊन पाहतात. मी मगाशी म्हणालो संप्रदायाच्या भिंती नाही उभारायच्यात आपल्याला. मला जिथून जे मिळेल, कारण आपल्याला माझा उद्धार व्हावा हे जर माझं प्रयोजन असेल, मगाशी अनुबंध चतुष्टयाचा म्हणून आपण विचार केला, मग इकडनं जर काही चांगलं मिळत असेल घ्यावं, तिकडनं काही मिळत असेल घ्यावं. कारण महाराजांनी ते सांगितलंय घ्या. त्यांनी स्वतः वारकरी संप्रदायाचा पुरस्कार केला. आणि आपण तर महाराष्ट्राच्या संतांच्या मांदियाळातून आपण आलेलो आहोत, सर्वजण भाग्यवान. संतांची भूमीच म्हटलेली आहे. संत माझे रूपडी तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी म्हणतात महाराज. पुढे संत मात्र एक महत्वाचं आहे. पहिल्या अध्यात्याच ओळ्या, जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहून याविषयी शंका नसेल. देवाहून श्रेष्ठ म्हटलं का बरं? कारण हो देव प्रत्यक्ष काय आहे हे समजून जे सांगतात आणि त्याची भेट करून देतात त्यांनाच संत म्हणतात. पण महाराज जेव्हा प्रकट झाले शेगावमध्ये 23 फेब्रुवारी पुन्हा 1873 त्या दिवशी त्या ग्रंथातच वर्णन आहे किती लोक त्या रस्त्याने गेले असतील. जेव्हा महाराज पत्रावळीन ते पुष्ट खात बसले होते, किती लोक त्या रस्त्याने गेले असतील. पथे हजारो लोक गेले, तरी कोणी न पाहिले. या दोघां वाचून भले याचा विचार करा. हो कोण दोघं माहिती आहे तुम्हाला? मला नावं सुद्धा घ्यायची गरज नाही आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला. पण इकडे लक्ष जात नाही. असा विचार आपण करत नाही की अरे हो त्या हजारांमध्ये माझी त्या हजारांमध्ये असण्याची शक्यता जास्त आहे. कारण मला ओळखतच नसते आले हे संत आहे. कारण संत ओळखण्यासाठी सुद्धा एक कमीत कमी सत्वगुण असावा लागतो. हा मुद्दा सुरू आहे अंतःकरणामध्ये. नाही तर मला असं दिसणार आहे तो कोणीतरी बसलेला आहे. पण ह्या दोघांनी ओळखलं. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेचा नमस्कार केला, चित्ती संतोष पावली. आता अध्याय 2 मध्ये संदर्भ, आता ज्यांनी ग्रंथ नाही वाचला त्यांना थोडासा संदर्भ देतो. म्हणजे तुम्हाला आता कथा सांगायला वेळ नाही आपल्याकडे अर्थातच. पण बंकटलालच्या चुलत्याने आग्रहाने खूप जेवायला घातल्यावर महाराजांना वांती झाली. मग त्यांना आंघोळ करून त्यांना आसनावर स्थानापन्न केलं. हा तो संदर्भ. ज्यांनी ग्रंथ पारायण करतात त्यांना माहिती आहे सगळं. या संदर्भामध्ये ओव्या येतात. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान, गजानन हे तयार. असं महाराजांचं नाव पडलं गजानन, कारण ते गणगण ते भजन म्हणायचे. पुढे म्हणतात जो स्वयमेव ब्रह्म झाला, नावरूप कोठून त्याला, नामरूपांचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. अस्ति भाती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदा न वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. ह्या ओव्या किती वेळा वाचले असतील आपण? कळला का अर्थ? ते गजानन महाराज जाणे आणि ते दासगुण महाराज जाणे. माझा संबंध पारायण संपलो, 50 लोक जेवायला बोलवले, त्यांच्याकडे 30 आले होते, माझ्याकडे 50 आले. त्याच्यात एक सिटीचा मेयर होता आणि एक माझा अमेरिकन कलीग होता. यु नो व्हॉट मॅटर्स. ही आपली शिव उपासनेची फजिती सुरू असते. अस्ति भाती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्न राही म्हटलेलं आहे. सद्गुरू वर्णन करतात. जो शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू, यथा उचितू निज भावे. एकनाथ महाराज म्हणतात. काय म्हणतात? जो शब्दज्ञाने पारंगतू. आता एकेका ओळीकडे लक्ष द्या. मी एकनाथ महाराजांची ओळी सांगतोय आणि गजानन महाराजांना लावा. जो शब्दज्ञाने पारंगतू आहे का नाही? कितीतरी प्रसंग आहेत. म्हणून मी पहिलेच उल्लेख केला, वेद वेदांग वित होते. फक्त त्यांच्या समोरचा जो समाज होता त्याचं प्रबोधन करण्याची पद्धत वेगळी होती, म्हणून महाराजांच्या लीला वेगळ्या आहे. पण जेव्हा वेळ आली ना, कोणती वेळ आली ते सांगू. एक महान संत त्यांना येऊन भेटून गेले. अनेक आले, त्यातले एक कोण होते? वासुदेवानंद सरस्वती. काय भेट झालेली आहे. शब्दच नाही तिथे. शब्दांच्या पलीकडची भेट असते, ती सामान्य माणसाच्या स्थूल दृष्टीला कळूच शकत नाही. पण तिथे जे महाराजांनी तत्वज्ञान सांगितलेलं आहे, शब्दज्ञाने पारंगत.
ब्रह्मानंद सदा डुलत. ते तर वर्णन महाराजांच्या लीलांमध्ये सगळीकडे दिसतं. ते ब्रह्मानंदातच डुलत असतात अखंड. आणि शिष्य प्रबोधिनी समर्थू यथा उचित निजम. तो जर एखादा अडाणी शेतकरी आला असेल समोर, तर त्याला वेदांत सांगून उपयोग नाहीये. तो कर्माचा अधिकारी आहे, त्याला ज्ञान देऊन उपयोग नाहीये. ज्यास साहे ओझे तेची देऊ, तुकाराम महाराज. मुद्दा माझा सुरू आहे. योगेश्वर निमग्न राही ते आनंद वर्णावे काही. कुठे अस्ति भाती प्रिया, अस्ति भाती प्रिय. आपण उलटीकडनं सुरुवात करू. आपण इथे सगळेजण बसलेलो आहे. आपल्या सर्वांना नाम आहे, रूप आहे, काय विचारत तेच तर सजवण्यामध्ये आयुष्य झालं. आत्ता सुद्धा आरशासमोर 1 तास उभी होती, प्रवचन अर्धा तास, आरशासमोर 1 तास. नाही, त्याला रूप नाही म्हणत. रूप याचा अर्थ माझ्या सद्गुरूंच्या भाषेत सांगतो, पाणगेंडा रूपवान आहे. कसं वाटलं हे वाक्य? किती अरसिक लोक आहे. पाणगेंडा नसे अत्यंत ओंगळवणा प्राणी आहे. मुद्दा असा की त्यालाही रूप आहे. रूप म्हणजे आकारवान पदार्थ आहोत ना आपण सगळेजण. म्हणजे आपल्या सगळ्यांना नाम आहे, रूप आहे. थोडस तुम्हाला जागा करण्यासाठी विनोद करतो मी बंद. नामरूप, हे जग नामरूपाने भरलेलं आहे. पण हे नामरूप कुठून आलं? तर या नामाला काय आहे? अस्तित्व आहे. डू वी एक्झिस्ट? इफ एनीबडी हॅज एनी डाऊट प्लीज रेज युअर हँड. आय डोंट नो वेदर आय एक्झिस्ट. सो वी डू एक्झिस्ट. म्हणजे आपल्याला अस्तित्व आहे, त्याला अस्ति म्हणतात, एवढं सांगा. आणि माझं अस्तित्व मला कळतं, मला तुमचंही अस्तित्व कळतं. याला भाती असं म्हणतात. भाती म्हणजे ज्ञान. ओवी बोलायला लागली आता माझ्याशी, म्हणून मी म्हणालो ओवी कळली का? किती वेळ आपण पारायण केलं. अस्ति कळलं, भाती कळलं. आणि माझंच रूप असल्यामुळे मला अत्यंत प्रिय आहे. ते 1 तास आरशासमोर उभा राहतो मी रोज. मी आधीच सांगितलं, म्हणजे मला ते प्रिय आहे. आणि जर माझा शत्रू असेल तर मला तो नसून प्रिय आहे. असतात ना लग्नामध्ये अनेक नातेवाईक असे असतात की ते बोलवावं तर लागतं, पण बोलवायची इच्छा नसते त्यांना. आता पूर्वीच्या वेळेस असं म्हणतात की मुद्दाम शेवटच्या दिवशी पत्र टाकायचे, म्हणजे पत्र टाकल्याचं पुण्य मिळालं आणि जे लग्न झाल्यावर त्यांना मिळायचं. असे सगळे उपाय केलेले त्या पिढीतली लोक बसतात. बहुतेक खूप हसतात, कारण ते त्याच्यामध्ये मुद्दा एवढाच होता माझा की काही लोक नसून प्रिय असतात, काही लोक असून प्रिय असतात, पण प्रियत्व सामान्य आहे. त्यामुळे अस्ति भाती प्रिय. तुम्ही कुठलंही नाम घ्या, कुठलंही रूप घ्या, त्याला ह्या 3 पुन्हा शुद्ध मराठी क्वालिटीज, प्रॉपर्टीज, ऍट्रिब्यूट्स, 3 मराठी शब्द सांगितले तुम्हाला, लागू पडतात. बरोबर? त्याला म्हणायचं अस्ति भाती प्रिय. आता अस्ति भाती प्रिय आलं कुठून? ते सच्चित आनंदातून येतं. काय म्हणालो मग अशा आपण? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. पुढच्याला तुम्ही बोलवा म्हणून सांगत नाही, पण बोलवलं तर हाच विषय ठेवा. अतिशय सुंदर प्रवचनाचा विषय आहे हे. महाराजांची जी बिरुदावली आहे ना, 1 तास प्रवचनाचा विषय आहे. काय नेमका म्हणतात त्याच्यामध्ये? परब्रह्म सच्चिदानंद. हे जे सच्चित आनंद आहे, ज्याला ब्रह्म असं म्हणतात, ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला कुटस्थ म्हणतात, ज्याला कैवल्य म्हणतात, अनेक नावं त्याला आहेत. त्याच्यापासून, त्या सत पासून अस्ति, चित पासून भाती, आनंदापासून प्रियत्व, आणि तिथून नामरूप. नामरूपांचा गलबला म्हटलाय तो आपल्या सर्वांसाठी आहे. महाराज कुठे निमग्न असायचे? ते सच्चिदानंदाचे. म्हणून तर त्यांचं नाव घेतानाच आम्ही म्हणतो परब्रह्म सच्चिदानंद. हा त्याचा अर्थ आहे. पुढे अध्याय 3 मध्ये संदर्भ आहे. जानराव देशमुख यांचा प्राणांत होण्याची वेळ झाली असताना त्यांना महाराजांचं चरणतीर्थ दिलं आणि त्यांचं जीवन त्यांना परत मिळालं, अशा पद्धतीचा प्रसंग आहे. ओव्या आहेत. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारण. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक. या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. काय ओव्या पाठ आहेत. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे. हे आहेत ख्यात जगी मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवणाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणे. मृत्यू चमत्कार. आपल्याला चमत्काराचं खूप आकर्षण आहे आणि खरंच आहे. तुम्ही पुन्हा विचार करा, गजानन महाराजांनी, तेच गजानन महाराज, पण जर चमत्कार नसते केले, किती लोक त्यांच्या मागे लागले असते. अरे अनेक कथा आहे, भास्कराची सुद्धा कथा आहे.
अनेकांच्या कथा आहे की जे म्हणत होते हा काय नंगा धूत आणि हा काय काहीच कामधंदे करत नाही, समाजाला याचा काही उपयोग नाही. होता की नाही महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन? कधी विचार पालटला? नमस्कार तेव्हाच केला जेव्हा चमत्कार दिसला. आणि चमत्कार हे संत मुद्दाम करत नसतात, ते होतात त्यांच्या हाती. पण इथे मुद्दा आपला काय सुरू आहे की मृत्यू नावाचा जो चमत्कार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा चमत्कार आहे जगामध्ये कोणता, असं तुम्हाला विचारलं. सामान्य माणूस उत्तर देतो, अहो मेलेल्याला जिवंत करण्याच्यापेक्षा दुसरा कोणता मोठा चमत्कार असणार? तर याच्या बाबतीत माझे सद्गुरू एक प्रश्न विचारतात. ज्यांनी उठवलं म्हणजे लक्षात आलं असेल उठवलं म्हणजे काय, ते आज कुठे आहेत? प्रश्न काळजीपूर्वक आहे का? ज्यांच्या साक्षीने उठवलं की बाबा हा मी बघितलं यांनी मेलेल्याला जिवंत केलं, आज ते कुठे आहेत? बरं ते जाऊ द्या, ज्याला उठवलं तो आज कुठे आहे? म्हणजे मुद्दा काय आहे? कालांतराने हे सर्व गेले. म्हणजे आपण ज्याला चमत्कार, ज्या चमत्काराचं आपल्याला इतकं कौतुक आहे त्याचं मूल्यमापन परमार्थाच्या दृष्टीने आहे. शेवटी गेले ना सगळे. ज्यांनी उठवलं ते गेले, ज्याला उठवलं ते गेले, ज्यांच्या साक्षीने उठवलं तेही गेले, आणि ज्या जगात उठवलं ते जगही एक दिवस संपणार आहे. किती कौतुक आहे आपल्याला मृत्यू. असं वाटतं ना सर माझ्यावर वेळ आली तसं कोणीतरी करावी अशी कृपा. थोडं एक्सटेन्शन शुद्ध मराठी. पण इथे काय दिलेलं आहे, आपला विषय काय सुरू आहे? आध्यात्मिक मृत्यू टाळता येत नाही. मला तुम्ही सांगा, छत्रपती शिवाजी महाराज गेले, समर्थ रामदास स्वामींनी का नाही उठवलं त्यांना? केला कधी विचार? आहे समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा हा चमत्कार केलेला आहे, त्यांच्या जीवनात प्रसंग आहेत. मग शिवाजी महाराजांना का नाही उठवलं? अरे 8 दिवस दार बंद करून बसलेले समर्थ, इतकं प्रचंड दुःख समर्थांना झालेलं आहे जेव्हा महाराज गेले. कारण त्यांना हे संत दुःखातीत असतात, त्यांना दुःख आपल्यासाठी झालं. आता महाराष्ट्राचा वाली उरला नाही, आमचे महाराज गेले, उठवलं नाही आपण का? आध्यात्मिक मृत्यू. 2च प्रकारचे मृत्यू त्यांनी सांगितलेला आहे, आधी भौतिक आणि आधी दैविक. कारण त्याला गंडांतर म्हटलेलं आहे, तेच टाळता येतात. आणि पुन्हा टाळता येतात म्हणजे काय? आता गुरुचरित्रामध्ये कथा येतात की ज्याच्यामध्ये पुढच्या जन्मातलं उदाहरण, हे योगाचं सामर्थ्य आहे, काही वर्ष आणता येतात. पण मुद्दा असा आहे, मृत्यू त्या चमत्काराचं आम्हाला इतकं आकर्षण असतं. अध्याय 4 संदर्भ चिंचोलीचा माधव असतो, त्याचं एक छान वर्णन महाराजांची ओवी मला खूप आवडली. त्याच्यात त्यांनी म्हटलं तरुणपणी संसार हेच ब्रह्म त्याच्यासाठी. मी म्हणलं का ते माझंच वर्णन दिसत आहे. माझं म्हणजे 99% लोकांचं हेच वर्णन आहे. अहो आम्ही गजानन पारायण करतो, पण संसार हेच आम्हाला ब्रह्म वाटतं. आणि ते ब्रह्म याचा अर्थ सत्य असा होतो पाहिजे. संसार सत्य समजूनच मी करतोय. तरी गजानन तुम्हाला काय वाटलं? 42 पारायण झाली, 43 लोक सुरूच करणार आहेत. पण तरी संसाराच्या नावाने विव्हळणं, रडणं, उसासे टाकणं, शुद्ध मराठीत फ्रस्ट्रेशन्स सुरूच आहेत. किती चुकता पहा. मग प्रश्न तोच येतो, अधिकारी आहे का? मग अधिकार नसताना म्हणायचं मला फळ मिळत नाही, हा मुद्दा सुरू आहे. त्यामुळे तरुणपणी संसार हे त्याचं ब्रह्म. शेवटी त्याची कांता पुत्र सगळे जातात, त्याला अनुताप होतो. आणि महाराजांनी त्याला म्हटलं होतं, शुद्ध मराठीत चॉईस दिला होता, आयुष्य वाढवतो म्हणाले होते त्याला महाराज माधवला. तो म्हणाला नको, ओव्या आहेत, अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझं लागून फळे भोगणे भाग असे. ते फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा विवेक काहीतरी मना. आणि मग महाराष्ट्राला पुढे सांगतात, श्रीमन नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. माधवा म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया, ओखटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज बदले, तुझे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. किती मोठा आशीर्वाद त्याला दिलेला आहे. काय सांगितलंय? आता तुला पुन्हा फिरून पुनर्जन्म नाही. म्हणजे प्रयोजनाच्या भाषेत बोलायचं झालं, त्याचा उद्धार झालेला आहे. पण उद्धार कधी झाला?
जेव्हा देहबुद्धी गेलेली आहे की आता नको हा संसार, महाराजांनी म्हटलाय देऊ का तुला, अजून 2-3 प्रसंग आहे त्या भास्कराच्या बाबतीत आहेत. बगीचा फुलं व्हायचा, आता तर काय तुझ्या विहिरीला पाणी आलं करतो का संसार, कर बगीचा फुलं, मस्त पैसा कमवशील. नाही महाराज, आता मला कळून चुकलं खरं काय. कथा वाचतो आपण, पण आपण काय शिकतो त्याच्यातून हा प्रश्न. खरं वैराग्य त्याला प्राप्त झालं होतं, त्याची देहासक्ती संपलेली होती. म्हणून तो मृत्यूला सुद्धा तयार झाला होता, कारण त्याच्या लक्षात आलं की शेवटी हा देह टिकवायचा कशासाठी आहे, त्यात तो ज्याच्यासाठी टिकवायचा आहे ते महाराज द्यायला बसलेले आहेत, ते केशर कस्तुरी द्यायला बसलेले आहेत, आणि मी मीठ मिरची मागतोय. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. ते म्हणतात मी केशर कस्तुरी द्यायला बसलोय, पण माझ्याकडे येतात ते सगळे मीठ मिरचीवालेच मागायला येतात. मला प्रमोशन द्या, माझ्या मुलीची नोकरी, तिचं लग्न, जावई तिला नीट वागवू द्या, रामकृष्ण हरी, ज्याच्या ज्या काही समस्या असतील, किंवा माझी स्टार्टअप $1 बिलियन होऊ दे. थोडंसं सिलिकॉन व्हॅलीत निवासल्यामुळे भाषा थोडीशी. पण देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेले. समर्थ बोलतात मनोबोधा. मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. साधनेचं वर्म जर तुम्हाला काही हवं असेल ना, ते एकच आहे, एका वाक्यामध्ये, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. कारण देहबुद्धीचा निश्चय ज्या ढळना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना, समर्थ म्हणतात. किती गप्पा करा तुम्ही, कितीही वेळा पारायण करा, देहबुद्धीच जात नसेल, या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, कल्पांत येईल पण तुम्हाला ज्ञान होणार नाही. समर्थांनी आशीर्वादच देऊन ठेवले. आता काय करायचं आपल्यालाच विचार करावा. आणि आपल्या बाबतीत एक शंकराचार्यांचं स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये एक सुंदर श्लोक येतो की आयुर नश्यति पश्चताम प्रतिदिनम याति क्षयम यौवनम प्रत्ययांति गतः न दिवसा कालो जगत भक्षता. प्रत्ययांति, विचार करा, आज आपला आजचा दिवस, एका दिवसाने आपल्या सर्वांचं आयुष्य कमी झालं की नाही. ऐकायला आवडत नाही, पण तुम्हाला आवडतं ते ऐकवावं असं सांगून मी काय आलेलो नाही. माझंही कमी झालंय, तुमचंही कमी झालं, पण असं आपल्याला वाटतच नाही की अरे आजचाही दिवस कमी झाला आयुष्यातला, पण आजही अजून भगवंताची प्राप्ती नाही झाली. असा विचारच करत नाही, कारण आज काय शनिवार आहे, अच्छा यांना जेवायला बोलू, नाही तर त्यांच्याकडे जेवायला जाऊ, नाही तर मग ती बर्थडे पार्टी आहे, नाही तर मग हा इकडे नाटक आहे, तिकडे संगीताचा कार्यक्रम आहे, चालू आयुष्य चालू. आयुर नश्यति पश्चताम प्रतिदिन, आयुष्यातला एक एक दिवस फक्त कमीच होतोय, आणि तो कमीच होणार आहे, तो वाढणार नाहीच आहे. माझे सद्गुरू तेच तर म्हणतात, जो म्हणतो बस माझ्या मुलाला एवढ्या त्या स्टॅनफोर्ड, हार्वर्ड, MIT ऍडमिशन मिळाली की मी परमार्थाला लागलो समजा, मग त्याला कुठेतरी कम्युनिटी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी लागते, मग त्याचं लग्न झालं, त्याला नोकरी लागली की मी परमार्थाला लागलोच. मुद्दा माझा काय आहे, असा मनुष्य परमार्थाला कधीच लागत नाही असं माझे सद्गुरू म्हणतात. कारण तो कधी लागणारच नसतो, कारण हा संसार कधी संपतच नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कारण आज हे चॅलेंज आहे, उद्या ते चॅलेंज आहे, परवा ते चॅलेंज आहे, शुद्ध मराठी चॅलेंज, आव्हान, ती संपतच नसतात. अध्याय 5 संदर्भ, आडगावातील एक भास्कर शेतकरी महाराजांना पाणी देण्यास तो नकार देतो, निरुद्योगी आहे म्हणतो, समाजासाठी निरुपयोगी आहे म्हणतो. आता याचे प्रामाणिक विचार असतात, मात्र हे अभ्यास करायचं असतं. प्रत्येक व्यक्तिमत्व जे आहे या कथेतलं महाराजांनी कोणावरती कृपा केली, कल्पना करा बरं. त्या पुन्हा ग्रंथातच ओळी आहे की किती कथा तुम्हाला सांगणार आहे, निवडत तुम्हाला सांगितल्या म्हटलेल्या दासगणू महाराजांनी. आता प्रश्न असा आहे, ह्याच कथा का सांगितल्या, कारण विचार तुम्ही. उरलेल्या 100 नाही सांगितल्या, या 10 सांगितल्या का, या 10 सांगितल्या, काहीतरी कारण असलं पाहिजे की नाही. मग हाच विचार आहे त्याच्यावर मागे. आत्ताच्या भाषेत सांगतो, आपल्या इंडस्ट्रीच्या भाषेत, प्रत्येक कथा इज अ सेपरेट केस स्टडी. आणि काय केस स्टडी, तर कुठल्या प्रकारच्या भक्तावर महाराजांनी कृपा केली आणि कुठल्या प्रकारची कृपा केली. कोणाला तरी संसारातच दिलं काहीतरी, जा तुझा मुलगा वाचेल, जा तुझंच आयुष्य वाचेल, जा तुला नोकरी लागेल म्हटलंय ना. पण माधव सारख्याला म्हटलंय तुला पुन्हा जन्म नाही. आहे की नाही, फरक आहे की नाही, कोणाला काय दिलाय ते तर पुन्हा तेच आहे. ते केशर कस्तुरी द्यायला बसलेले, पण मागणारा जर मीठ मिरची मागायला आला असेल तर त्याला केशर कस्तुरी उपयोग नाही, त्याला मीठ मिरची द्यावी लागते. मग कारण ते सर्वच देण्यास समर्थ आहे. मुद्दा
समाजासाठी निरुपयोगी आहे, निरुद्योगी आहे असं भास्कर म्हणाला, पण त्याचे विचार प्रामाणिक होते. त्याला असं वाटलं याच्याकडे कोणा काहीच कामात नाही, ह्याला कशाला मी पाणी देऊ विहिरीला. आणि मग विहिरीला महाराज झरा फुटतो महाराजांच्या कृपेने, आणि मग त्याला ते बगीच्याचा आमिष दाखवतात. ओव्या आहे, माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दया आजवर थेंब नव्हता पाण्याचा. म्हणजे बगीच्याचं आमिष त्याला दाखवलं, त्याच्यावर भास्कर बोलतोय ना महाराजांची. काय म्हणतोय, ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला, पण आता ही जी विहीर आहे ही आता तो रूपकात्मक बोलतोय, खऱ्या विहीरीबद्दल बोलत नाही. माझ्या अंतःकरणाची विहीर, की ही कोरडी ठणठणीत साचार होती, ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया, तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक. पाणी जे लागलं माझ्या अंतःकरणातल्या विहिरीला, ते कशाचं लागलं, भावाचं लागलं. आता मळ निशंक भक्तिपंथाचा लावीन. खरा बगीचा नाही लावणार, आता मी भक्तिपंथाचा मळा लावीन म्हणतात. वृत्तीच्या मेदिनी ठाई, मेदिनी म्हणजे जमीन, वृत्तीची म्हणजे जमीन कशाची, तर माझ्या वृत्तीची. फळं झाडे ती लावीन पाही, सन्नितीची माझी आई तुझ्या कृपा करून. सन्निती म्हणजे सदाचाराची. सत्कर्माची फुले झाडे लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणिक बैलवाडे यांचा संबंध नको. का, कारण आता भावाचा झरा फुललेला अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न झालेली आहे, त्यामुळे तो त्याग करायला तयार झाला. ज्ञानेश्वरीमध्ये पुन्हा एक सुंदर ओवी येते, मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर मौली. आपल्या सर्वांना ना संन्यासी म्हणलं की हा ठीक आहे चालू द्या तुमचा, माझा काही संबंध नाही. कारण संन्यासी म्हणजे ते भगवे कपडे घालणारे, जंगलात राहणारे वगैरे, बरोबर आहे. संन्यास म्हणलं की पहिले डोळ्यासमोर आपलं चित्र ते येतं. महाराजांनी ते व्याख्या केली आहे, कोणी केली त्याला महत्व आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. खरा संन्यासी कोण आहे, तर मी आणि माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. म्हणजे दिसायला दिसतोय IT मध्ये नोकरी करतोय, दिसायला दिसतोय कंपनीचा CEO आहे, या भूमिका आहेत तो सगळ्या. तुम्ही मॅनेजर असा, डायरेक्टर असा, व्हाईस प्रेसिडेंट असा, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट असा, CEO असा, या भूमिका आहे. पण त्याच्या तो संसारात दिसतोय, पण त्याच्या आत संसार नाही आहे. ह्याला म्हणायचं संन्यास, ह्याला म्हणायचं संगत्याग. आपण प्रापंचिक आहोत सगळेजण, वी आर फॅमिली पर्सन, शुद्ध मराठी. आपल्याला वस्तुत्याग शक्य नाही आहे. आपले घर असणार आहे, गाडी असणार आहे, बायकापूर असणार आहे, नोकरी असणार आहे, धंदा असणार आहे, सगळं असणारच आहे आपल्याला. काय सांगतात आहे महाराज सोडायला, संघ सोडायला सांगतात. आणि मगाशीच म्हणाल, प्रपंच आडवा येत नाही परमार्थाचा, प्रपंचाचा संघ आडवा येतो. थोडस वेळेचं भान. 5च झाले हो अध्याय, मी तर 9 केले होते तुम्हाला प्रॉमिस. 21 पैकी 9 ते सुद्धा पूर्ण करायला वेळ नाही आपल्याकडे. पण प्रश्न उत्तर नको घ्यायला दादा तुम्ही. असं करतो मी 6, 7, 8 सोडून देतो. आता थेट 9व्यावरती जातो आणि थांबूया. थांबूया म्हणजे ते सगळे इतके लक्षपूर्वक ऐकतात, त्याच्यासाठीच मी म्हणणं सांगत असतो. शेवटचा अध्याय म्हणजे आपल्या ठरलेल्यापैकी शेवटचा अध्याय म्हणजे 9वा अध्याय येतो. मधले सोडून देतो, आता ती वेळ नाही आपल्याकडे. 9व्या अध्यायातला एक प्रसंग, त्याच्यावरच्या ओळी, आणि मग थांबू. संदर्भ आहे गोविंदबुवा टाकळीकर, त्यांचा अत्यंत तो द्वार घोडा, आणि रात्री महाराज त्याच्या पायामध्ये जाऊन झोपले आणि मग तो शांत झाले. सगळी कथा आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरच्या ओव्या. तिथे झोपले असताना गोविंदबुवा टाकळीकर रात्री बघायला लागले, कारण त्यांना तो घोडा इतका जबरदस्त होता की ते रात्री उठून सारखं लक्ष ठेवायचे, की याने काही साखळदंडाने बांधायचे त्याला, असं वर्णन नाही सगळं. तो घोडा म्हणजे जोरदारच काम होतं. तो बाहेर येऊन पाहतात तर महाराज, त्यांना माहिती नव्हतं कोणीतरी झोपलेलं दिसतंय. घोडा अत्यंत शांत. ते पाहायला आले. ओव्या लिहिल्यात, मुखे भजन चालले होते, गणिगण गणात होते. मी का बरं 9व्या अध्यायापासून थांबतोय, मगाशी सांगतो म्हटलं होतं, ते सांगायची वेळ आली. मुखे भजन चालले होते, गणिगण गणात बोते, या सांकेतिक भजनाते जाणणे कोण समर्थ होते. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका, बाते हा शब्द ऐका, तेथे असावा निसंशय. बा या शब्दे करून घेतले पाहिजे मन,
ते आहे, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे. गिण गिण गिणात बोते, कोणी गणी गण गणात बोते, ऐशी आहेत दोन मते या भजनाविषयी शेदावी. काय अशा होय. थोडक्यामध्ये दासगणू महाराज काय सांगतात आहे, आपल्याला माहिती आहे गणगण गणात बोते नामस्मरण आपण सगळेजण करतो. गजानन महाराज परिवार तर विशेषतः ते करतात. तर गण गण गणात बोते आणि गणी गण गणात बोते असे दोन शुद्ध मराठी व्हेरिएशन्स पुन्हा त्याचे आहेत. दोन प्रकार, दोन पद्धत तिने म्हणतात. पण गण गण गणात बोते म्हणा किंवा गणी गण गणात बोते म्हणा, त्यातला गण जो शब्द आहे त्याचा अर्थ दासगणू महाराज असं म्हणतात आहे, गण याचा अर्थ जीवात्मा. हा अत्यंत महत्वाचा मंत्र आहे गजानन महाराज परिवाराचा, म्हणून मी इथे येऊन थांबतो म्हटलं 9व्या अध्यायापाशी. पुन्हा एकदा गण याचा अर्थ जीवात्मा असं महाराज म्हणतात. मग गण, मी पहिला मधला शब्द घेतला, हा गणी गण गणात बोते असं आपण समजूया. त्यातला गण मधला शब्द येतो. गण जर जीवात्मा असेल तर गणी काय असेल? मग त्या गणाचा जो स्वामी, त्या गणाचा जो मालक, आणि अगदी वेदांताचा शास्त्रीय शब्द वापरायचा झाला तर त्या गणाचा जो अधिष्ठान, ज्याला आत्मा असं म्हणतात, ज्याला ब्रह्म असं म्हणतात, ज्याचं वर्णन सद्घन, चिद्घन, आनंद घन असं आहे. आणि तिसरा शब्द काय आहे? गणात. गणात म्हणजे गटात. हा शब्द आपल्याला माहिती आहे, मराठीत पण हा शब्द वापरतात. गणात म्हणजे त्या गटात. म्हणजे काय सांगणं सुरू आहे, हे दोघं आत्मा आणि जीवात्मा एकाच गटातले आहेत. आणि आता इथे गट याचा अर्थ, आता समजा आपण आपण सर्व एका गटातले आहोत, म्हणजे काय, आपण समजा पारमार्थिक आहोत म्हणून आपण इथे जमलो आहोत. नाही तेवढा शनिवारचा प्राईम टाइम सोडून आधी किडिंग यू नो द अपॉर्च्युनिटी कॉस्ट एक्सेट्रा. मुद्दा एवढाच आहे, त्याचा अर्थ आपण एका गटात आहोत असा त्याचा अर्थ नाही आहे. आपण गटात जरी असलो तरी आपण वेगवेगळे आहोत, बरोबर. देयर इज समथिंग कॉमन amongst us, that's why we are part of one single group. That is not what they are trying to say. आता हे शुद्ध मराठीत सांगितलं मी, आता संस्कृतात सांगतो, म्हणजे खऱ्या मराठीत सांगतो. वेदांताच्या भाषेमध्ये याला समानाधिकरण्य असं म्हणतात. थोडा कठीण शब्द झाला. अजून त्याच्यामध्ये अजून विशेषतः सांगायचं झालं तर त्याला बाध समानाधिकरण असं म्हणतात. बाध समानाधिकरण म्हणजे काय? अगदी साध्या भाषेत सांगतो, अधिकरण याचा अर्थ ज्याचा देश आणि काल समान असतो. शुद्ध मराठीत स्पेस अँड टाइम. स्पेस अँड टाइम हॅज टू बी द सेम. आता माझ्यासमोर एक व्यक्ती बसली आहे, आज तो इथे बसलाय, थोड्या वेळ उठून तिथे गेला तर बदललं ना, जागा बदलली. समजा तो उद्या इथेच येऊन बसला, जागा तीच आहे पण काळ बदलला, तो काल इथे बसला तर आज इथे बसला, नाही चालत. देश आणि काल जेव्हा दोन गोष्टींचं समान असतं तेव्हा त्याला मुख्य समानाधिकरण म्हणतात. ब्रह्मतत्व आणि कुटस्थ यांचं मुख्य समानाधिकरण असतं. आता कुटस्थ म्हणजे काय वगैरे सांगायला माझ्याकडे वेळ नाही, त्याच्यासाठी बाकीची प्रवचनं ठेवलेली आहेत. पण मुद्दा असा की जेव्हा मुख्य समानाधिकरण शक्य नसतं तेव्हा त्याच्यासाठी एखाद्या गोष्टीचा बाध करावा लागतो, मग ते समानाधिकरण जे आहे त्याचं अधिकरण समान होतं, त्याला म्हणायचं बाध समानाधिकरण. आणि जीवात्म्यामध्ये अंतःकरण असतं, अहंकार असतो. ते अंतःकरण जर बाजूला केलं तर गण आणि गणी एकच आहेत. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. शंकराचार्य. अहो, कोट्यावधी ग्रंथांनी काय सांगायचं आहे? हेच सांगायचं आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, जे या अर्ध्या श्लोकात सांगितलं आहे. कोणत्या? ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, आणि त्यातल्या त्यात शेवटचं चरण जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्मापासून जीव वेगळा नाही. गणी गणात बोते. गणी गणात बोते. आणि बोतेचं महाराज म्हणतात आहे, बोते हा अपभ्रंश आहे. बाते आपण म्हणतो की नाही, बामना. इथे विदर्भातले किती लोक आहेत? हातवर करा. कमी आहेत त्यामध्ये. कौंबे समजतो तुला मला काय म्हणायचं? तो हा बे आहे. बे म्हणजे असं काऊन करून राहिला बे?
ते वेगवेगळं विदर्भात ते नाही म्हणतोय मी, पण इथे बा बोते म्हणजे बा म्हणायचं त्यांना. असं नको करू रे बा, बा म्हणजे बावा, अरे माणसा असं करू नको. इथे मना असा शब्द दिलाय. अरे मना काय, अरे जीवात्मा जो आहे तो ब्रह्माहून वेगळा नाही, तो ब्रह्मच आहे. अहम ब्रह्मास्मी सहा अहम सोहम, हा अर्थ आहे गणी गणात होते. गणी गण गणात होते. गणी गण गणात एकाच गणात, गणात म्हणजे गटात, आणि गटात म्हणजे गटात आहेत पण वेगळे असं नव्हे, ते एकच आहेत, फक्त एक आहेत. मला आत्ता कळत नाहीये, कारण मी स्वतःला जीव समजतोय, मी स्वतःला देह समजतो आहे, आणि त्याच्यासाठी तर साधना करायची आहे. त्याच्यासाठी गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे, आणि त्याच्यासाठी मला अधिकार संपन्न व्हायचं आहे. कारण जेव्हा मी अधिकार कमवेन तेव्हा महाराज म्हणतात त्याप्रमाणे हा ग्रंथ उद्धार करण्यास माझा समर्थ आहे. आणि उद्धार याचा स्पेसिफिक अर्थ शुद्ध मराठीत, मी हा देह नाही आहे, मी जीव नाही आहे, मी ब्रह्म आहे, असा प्रत्यक्ष अनुभव घेणं, ह्याला म्हणायचं उद्धार. आणि असा उद्धार आपल्या सर्वांचा व्हावा अशी सदिच्छा गजानन महाराजांच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवत्साद शेगावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की